नमस्कार. तर आज आपण आहोत बिजापूर म्हणजेच विजयपूर येथे. येथील मेन अट्रॅक्शन म्हणजे गोल घुमट. हा गोल घुमट भारतातील नंबर 1 आणि जगातील नंबर 2 चा सर्वात मोठा घुमट आहे. पहिला हा अमेरिकेच्या रोम सिटीमध्ये आहे. याच्या आजूबाजूला खूप मोठा गार्डन परिसर आहे. हे बघा, मोर कसे सुंदर खेळत आहेत इथे. हे घुमट आदिलशाह राजाने बांधलेले आहे. हे बांधायला जवळपास 30 वर्ष लागले. येथे आदिलशाह राजाची समाधी आहे. टोटल 7 मजली उंच अशी ही इमारत आहे. वरून पूर्ण विजापूर सिटी दिसते. ह्या एकामागून एक अशा 4 बिल्डिंग्स आहे, पण समोरून पाहता ही एकच आहे, एकमेकांना जोडलेली बिल्डिंग असे वाटते. पण 2 बिल्डिंगच्या दरम्यान भरपूर अंतर आहे. येथे एक वस्तू संग्रहालय पण आहे. विदाउट एनी पिलर सपोर्ट 144 फीट डायमीटरचा हा डोम आहे. हाईट 168 फीट आहे. इंटरलॉक सिस्टीमने ही वास्तू बनवलेली आहे. ह्या वास्तूला व्हिजिट द्यायचा सगळ्यात बेस्ट टाइम म्हणजे सकाळी 6 वाजता. तेव्हा फारशी पब्लिक नसते, तर आपल्याला इकोसिस्टीमचा व्यवस्थित आनंद घेता येतो. त्याप्रमाणे हा घुमट बघण्यासारखा सुंदर नक्षीदार आहे. त्याचप्रमाणे येथे व्हिस्परिंग गॅलरीचा आनंद घेणं हे काहीतरी औरच आहे. आता आपण वरच्या भागाने खाली घुमट बघत आहोत. ही आहे व्हिस्परिंग गॅलरी. 120 फूट लांब बसून आपण एकमेकांशी हळू आवाजात बोलू शकतो. विशेष म्हणजे आपल्या बाजूच्या व्यक्तीला ते ऐकायला जात नाही. याच्या विशिष्ट रचनेमुळे समोरासमोर असणाऱ्या व्यक्तींनाच त्यांचे बोलणे ऐकायला येते. अगदी कागद चुरगळल्याचा आवाज सुद्धा येथे स्पष्टपणे ऐकायला येतो. 400 वर्ष जुनी अशी ही वास्तू आहे. वरून विजयपुरा नगरीचे दर्शन तर खूप सुंदर होते. येथे असलेल्या इकोसिस्टीममुळे आपल्याला एक आवाज हा साधारणतः 7 ते 10 वेळेस ऐकायला येतो. येथील 7 मजले वर चढून जायला फार मजा येते, कारण ह्या आहेत जुन्या काळातील दगडी उंच अशा पायऱ्या. हे आहे 12 कमान. याचे स्ट्रक्चर हे इनकम्प्लीट आहे. येथे असे म्हणतात की जर ही बिल्डिंग बनली असती तर याची शॅडो ही गोल घुमटवर पडली असती, म्हणून ही वास्तू कधीच पूर्ण होऊ दिली नाही. पण ही जेवढी पण आत्ता आहे ना, ती खूप सुंदर आहे आणि आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडियाने हिला खूप छान मेंटेनही केले आहे. हे आहे मलिकाए मैदान. आदिलशाही राजवंशाच्या भव्यतेचा आणि सामर्थ्याचा एक प्रभावी पुरावा आहे. येथे एक तोफ बसवली आहे. या तोफेवर कोरीव काम असून ती 14 फूट लांब व 55 टन एवढ्या वजनाची आहे. 16व्या शतकातील भारतात विजयनगर साम्राज्याच्या विरुद्धच्या विजयानंतर ही तोफ आणण्यात आली होती. हे आहे इब्राहिम रोजा म्हणजेच ब्लॅक ताजमहल ऑफ साऊथ इंडिया. मकबरा व मस्जिदीच्या मधोमध एक मोठे असे फाउंटन आहे, ज्याच्यामुळे सनराईज व सनसेटच्या वेळी त्या दोघांची शॅडो 1 बाय 1 त्या फाउंटनच्या पाण्यात पडते. ह्या तिन्ही प्रतिकृती इन्स्पायर्ड आहेत ताजमहल बाय आग्रा, चार मिनार दिल्ली आणि बीबी का मकबरा औरंगाबाद. डोमच्या आतमध्ये खूप ठिकाणी नक्षीदार काम आहे, तर डायमंड कटिंग असे डिझाईन आहे. शिवाय लाकडी कामही भरपूर आहे आणि जे अजूनही खूप सुंदर आहे. हा दख्खनचा ताजमहल खूप सुंदर आणि बघण्यासारखा आहे. म्हणूनच काय की याला 47 वर्ष लागले बनायला. खरंच इथे नक्की एकदा व्हिजिट द्या. खूप छान आणि मस्त असं आहे. बाहेरच्या बाजूला खूप मोठे गार्डन आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात हॉर्स स्टेबल व एलिफंट स्टेबल ही आहे. शिवाय सैनिकांना राहायलाही खूप मोठी अशी जागा आहे. खूप प्रशस्त अशी ही बिल्डिंग आणि त्याच्या अवतीभोवतीचा परिसर आहे. आता हे आहे जोड घुमट, म्हणजेच 2 थडग्यांचे एक संकुल आहे. आदिलशाही काळातील शेवटची बिल्डिंग जी 1687 मध्ये पूर्ण झाली. आवडल्यास लाईक व कमेंट करा. बाय.